3 तारीख 4 तारखेला गणपती येणार आहे. 1 दिवस बाकी, खूप काम बाकी राहिले. ही बाई पण आम्हाला बोलते काय करतात ते तुम्ही, पटपट काम करा. तरी पण मुलं भिडलेली आहेत. बघा हे बघा किती छान काम करतात आहेत. आता राजा आणि मीच आहे फक्त, आणि रुद्र आहे. तर पटापट काम करायला घेतोय. आजच्या दिवशी जेवढं संपेल तेवढं संपवतोय. त्याच्यानंतर आमची डेडलाईन लाइटिंगसाठी सुरू होते. लाइटिंगसाठी 3 दिवस लागतील. तर बघूया, स्टार्ट करूया. 4 सप्टेंबर आजचा 2 दिवस. आज बाप्पाचं आगमन आहे. डेकोरेशन थोडं राहिलं आहे, पण ती मूर्ती आल्यानंतर पूर्ण करायचं. सर्वजण ट्रकने गेले. मला थोडं काम होतं म्हणून मी ट्रेनने जातोय. लेट झालाय पण टायमावर पोचेल. अजून ट्रक नाही पोचले. चला मूर्ती आणायला. जसं मंडप येतो एक्साइटमेंट वाढत चालली आहे. आपल्याला इथे राज, मेघू आणि मानस तिघे पण जॉईन झालेत. किती लवकर आलोय आम्ही इकडे ते बघूया आता. ही बघा राजन झाड यांनी बनवलेली सुंदर मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ट्रकमधून निघालोय. पाऊस येऊ शकतो. गणपतीला ट्रकमध्ये आम्ही ठेवलेलं आहे आणि आता आम्ही जोगेश्वरीच्या दिशेने निघालो आहे. माझ्याबरोबर छोटी छोटी आमची बाल मित्रमंडळी आहे. बोला गणपती बाप्पा जय. गणपती बाप्पा मोरया. 5 सप्टेंबर 1 दिवस बाकी राहिलाय. खूप काम बाकी आहे. चला स्टार्ट करूया. आज गणपती बाप्पाला स्थानापन्न करायचं आहे. गणपती बाप्पा काय माझ्या बाजूलाच बसलेत. आता त्यांच्या जागेवर त्यांना स्थानापन्न करायचं आहे आणि खूप काम करायचं आहे. चला काम करूया. वन नाईट टू गो. उद्या गणपती येणार आहे. काम 90% झालेलं आहे. गणपती आपल्या जागेवर गेलेले आहेत. त्यांचे मोदक आणि उंदीर पण आलेले आहेत.
काम फटाफट करतोय. बघूया. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी तुम्हाचा. उत्सवाची बाप्पा तुझ्या शानच आहे न्यारी. यंदाच्या वर्षी मात्र घेऊ खबरदारी. हे LED लावायचं काम चालू आहे. म्हणजे जे आपण बनवलंय त्याला इफेक्ट एकदम चांगले येतील. आपले पोस्टर लावून झालेले आहेत. हे घरात आपला संडास घेते बघू. लाइटिंगचं काम चालू आहे. राजाने पूर्ण पाणाला लावलंय आपलं काम. सजावटीमध्ये लाइटिंगचा रोल मेन असतो, त्याच्यामुळे सजावट द्विगुणित होऊन जाते. लाईट बरोबर पिलरवर ज्या शेडमध्ये पडली पाहिजे त्या शेडला मायाला चेक करावं लागतं. आणि शेड बरोबर पडले की नाही ते बाल्कनीमध्ये बसून प्रेक्षक बसलेत ते बघतात. ओके ये बंगली दिखना वो दिखना वो उसको देखेगा तो टीचर देखेगा. सकाळचे 6 वाजलेत. डेकोरेशन थोडंसंच राहिलंय आणि मूर्ती आता येणार आहे आणि भक्त मग्न होऊन नाचतात आहेत. लास्टची फायनल पायरी बनवायचं काम चालू आहे आणि अशा प्रकारे थर्मोकॉल करोतीने कापायचं काम चालू आहे. हे स्वर्ग आपलं पूर्ण बदलून झालंय. पूर्ण दाखवेन मी मला झाल्यावर. सकाळचे 9 वाजलेत. फायनली खूप
एक महिन्याच्या परिश्रमानंतर डेकोरेशन झालेलं आहे. तर दाखवतो तुम्हाला डेकोरेशन. हे होतं काय ते स्वर्ग की नरक. आणि हे नरक आहे. हे नरकाच्या वरती आग आहे. त्या आगीत वटवाघूळ आणि भूत इथे जळमट लागलेली आहेत. आता हे नरक का आहे? कारण जे जिवंतपणे नशा करतात त्यांना नरक यातना होतात. म्हणून हा नरक आहे. विविध प्रकारचे गर्द, त्याच्यानंतर व्हाईटनर, चिलीम अशा वेगवेगळे नशा करतात. तर जिवंतपणे नरकाचा अनुभूती होते ड्रग्ज घेतल्यामुळे. तर चॉईस तुमच्याकडे आहे. तुम्हाला नरकात राहायचं आहे की जिथे देवाचा वास असतो, स्वर्ग, त्या स्वर्गात राहायचं आहे. हे पूर्ण स्वर्ग आहे. आणि स्वर्गात आपले बाप्पा विराजमान झालेले आहेत. तर असं होती आपली सजावट. जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आमची ही एक 20 ते 30 दिवसांची मेहनत आहे. आणि आमच्या मंडळाला भेट द्या. फ्रान्सिसवाडी गणेशोत्सव मंडळ, जोगेश्वरी पूर्व. हे महापुरुष स्वर्गातच आहेत. मला आठवण नव्हतं, नागेशने मला आठवण करून दिली. तर बघा तुम्हाला कुठे राहायचं आहे. चलो बाय बाय, थँक्यू.